पंचांचा इशाराला इट्स अ वाईट डिलिव्हरी. तर नक्कीच आपला डिसिजन रिव्हर्स करायचा आहे ऑनफिल्ड पंच. मनीषने लगेचच आक्षेप घेतला आणि पंचांकडे मागणी केली आणि त्या मागणीची पूर्तता मात्र टीव्ही अंपायर कडून झालेली आहे. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप खेळायचा प्रयत्न, मोठा फटका होता लॉग ऑनच्या रिजन मध्ये. चांगली फेकी, यष्टीरक्षक चांगलं कलेक्शन केलंय. प्रतिकेश गुणवंत खेळाडू आहे. मगाशीच एक चौकार चांगल्या पद्धतीने अडवला गेला होता त्यांच्या माध्यमातून. आता देखील चांगली फेकी, वरच चांगली गोलंदाजी करतोय. चांगला कमबॅक, अजूनपर्यंत मोठा फटका खेळून देण्यात रोखून ठेवलंय. यावेळेस मात्र मनीषानं स्ट्राईक. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय, मात्र त्यावर आली फक्त एक धाव. चार धावा धावफलकावर आपण बघू शकतोय. पहिल्या चेंडूवर आल्या 2 धावा, त्यानंतर स्वैर चेंडू आणि आता मात्र एकेरी 5 धावा, माफ करा 5 धावा आल्यात आणि बॅक टू बॅक 2 सिंगल. वरचा नेक्स्ट चेंडू, जबरदस्त अशी गोलंदाजी आतापर्यंत प्रभावी केलंय आपल्या गोलंदाजीनं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि त्या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही मोठा फटका खेळून दिलेला नाहीये आणि त्या अनुषंगाने आपण बघू शकतो 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावर लागताना दिसत आहेत. मनीष फडके मागच्या मॅचचा हिरो आणि इथे मात्र बॅटची कडा आपल्याला पाहायला मिळाली. इनर एज लागला आणि पुन्हा एकदा एकेरी धावांमध्ये समाधान मानावं लागतंय. हर्ली क्वीन संघ यावेळी मात्र संत आणि शांत सुरुवात, मात्र पलटवार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आपण मागाशी बघितली, ज्यावेळी 67 धावांचं आव्हान पेलायचं होतं. मात्र आता संघ वेगळा. वरद सकाळच्या 17 पासून सुंदर अशी गोलंदाजी करतोय. राहुल बैकर आपण बघितलं, 23 चेंडू आणि 56 धावांची बहरदार खेळी त्यांच्या माध्यमातून बघितली. नक्कीच अपील केला होता, उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आणि त्या अनुषंगानं हा चेंडू आला निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर आपण बघू शकतो पहिल्या षटकाच्या समाप्तीस धावसंख्या झाली आहे 7 धावा. 7 धावा, महत्वाचा सामना, निर्णायक सामना, ट्रॉफी जवळ जाण्याचा एक पाऊल मागे असणार. मग कोण ते धाडस करणार, कोण ते शिवधनुष्य पेलणार, अंतिम 3च्या लढाईमध्ये कोणाचा सहभाग होणार, या 2 सत्रामध्ये निकाल लागणार आहे. शिखर आपण बघायला गेलं तर क्रिकेट बॅट आणि बॉल फक्त यांच्यातील गेम नसून एक माइंडसेट चांगला लागतो. म्हणजे माइंडसेटनुसार जाणं महत्वाचं आहे. कारण की पहिल्या दिवशी आपण बघितलं स्वर्गीय दिलीप चौधरी आणि महालक्ष्मी वॉरियर्स चिंचवड हा संघ, जग्गूला जर आपण बघितलं गौरव, तर जग्गूची भूमिका महत्वाची फिनिशरची होती आणि मग 4 विकेट गेल्यानंतर सुद्धा त्याला वाचून ठेवणं शेवटच्या 2 षटकामध्ये आणि मग जेव्हा 39 धावांची गरज होती 12 मध्ये, तेव्हा बॅक टू बॅक 5 षटकार. ही अशा प्रकारची रणनीती आणि हे डावपेच, म्हणजे तुम्ही रणांगणावर जाण्याआधी तुमच्या मनामध्ये युद्धाची नीती मात्र तयार करावी लागते आणि त्या अनुषंगाने मात्र तो संघ अंतिम 3 टप्प्यात पोहोचलाय आणि अशीच ही लढत, या लढतीमध्ये सुद्धा असाच निकाल लागणार का? कारण की ही लढत देखील तितक्याच महत्वाची आहे, निर्णायक लढत आहे. कारण की नेहमीच चॅम्पियन आपण बघत असतो पहिला पर्व आहे आणि पहिल्या पर्वामध्ये आपली मोहर उमटवण्याचं काम, ती संधी आणि ते प्रयत्न आता इथून मात्र करावे लागतील. गोलंदाज वापरला गेलाय साईनाथ टू मनीष. 7 धावा पहिल्या षटकामध्ये. काय जबरदस्त फटका, पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध मारलेला एक प्रेक्षणीय उंच पटकवलेला षटकार. बॉलवर जणू काही सिंहासारखी झडप घातली आणि त्या झडपेतून उत्तर दिलं आणि मग या 6 धावांच्या माध्यमातून पहिलं दशक मार्गस्थ असताना 13 धावा धावफलकावर लागतायत. का प्रत्येक प्लेअर महत्वाचा आहे, का
कर्णधाराची चॉईस महत्वाची आहे का, प्रत्येक विश्वास महत्वाचा आहे. हा अशा प्रकारची खेळीमेळीच्या वातावरणात बघा व्यासपीठावर आपण पाहताय अगदी आमच्या विनंतीला मान देऊन आम्ही तिथपर्यंत पोहोचलो नाही, फोन फक्त केला आणि त्या फोनवर आमचे सर्व ब्लू डायमंड क्रिकेट संघ करंजाडे सनीबाई कैकाडी असतील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आमचे सूरजजी शेलार असतील, एक खूप चांगले व्यक्तिमत्व आमचे विनायकजी पोपट असतील, त्यानंतर एक मास्टर माइंड आमचे शैलेशजी चव्हाण असतील, एक उत्कृष्ट क्रिकेटर आमचे विशाल भोईर आणि आमचे अमोलजी साबले, हे सर्वजण इथे 10 गाव प्रीमियर लीगला भेट देण्यासाठी इथे उपस्थित झाले. त्यांचं आपण करूया 10 गाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. बघा पाहुण्यांचं स्वागत अतिशय उत्साहाने झालंय. षटकार चौकारांची आतिषबाजी करत मनीषने त्यांचं स्वागत केलं असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये, कारण की पहिल्या चेंडूवर जबरदस्त षटकार आला, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि नंतर पुन्हा एकदा एक स्टायलिश चौकार आणि मग धावसंख्या आपण बघू शकतोय 17 धावा धावफलकावर. दरम्यानचा पुढचा चेंडू साईना टू मनीष, यावेळेस मात्र चेंडू सरळ नेऊन ठेवलाय साइड स्क्रीनच्या डोक्यावरून, दणदणीत षटकार. हॅलो यस रोहित, तुला सुद्धा माहिती असेल करंजाडा प्रीमियर लीग आपल्या रायगडामधील एक नामवंत स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं ना कमसे कम प्रत्येक दिवशी 1500 लोक जेवत आहेत. ही त्यांची संकल्पना दरवर्षी आम्ही पाहत असतो, ती स्पर्धा आम्ही कव्हर करत असतो आणि एक नामवंत स्पर्धा जिथे जातो आम्ही तिचा उल्लेख करतो. एक गाव एक प्रीमियर लीग सर्वांना सोबत घेऊन त्यानंतर मग सर्वांचं सहकार्य आणि इतकी ती स्पर्धा लाजवाब असते ना दरवर्षी, आणि ती स्पर्धा हे सर्वजण मिळून करत असतात. आमचे सूरज असतील, सनीदादा असतील, विनायक असतील, आमचे शैलेश असतील, विशाल असतील, अमोल असतील, या सर्वांच्या एकत्रितपणाने ती स्पर्धा असं आम्हाला सुद्धा वाटत होतं की आपली सुद्धा एक स्पर्धा या विभागाची व्हावी आणि ती स्पर्धा आपण ठेवली आहे. आणि त्या स्पर्धेला भेट देताना हे सर्व आमचे करंजाडे गावातील आणि त्यानंतर राजकीय शैक्षणिक कला क्रीडा या पटलावरचे सर्व दमदार व्यक्तिमत्व आणि मग ब्लू डायमंड क्रिकेट संघ आणि अजय हनुमान क्रिकेट संघ आपण पाहू शकाल ते सर्व खेळाडू इथे उपस्थित झाले. त्यांचं आपण करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. नक्कीच शेखरजी, शृंखला एखादी भरवायची म्हटली गेली तर त्याच्या मागे संकल्पनेच्या मागचे विचार आणि विचारांची देवाणघेवाण करत असताना झालेली संघटना आणि त्यातून निर्माण झालेला एक उत्कृष्ट असा डिसिजन निर्णय आणि मग एक शृंखला जेव्हा सक्सेसफुल ठरते ते अशा प्रयत्नांची वावणा करणे अतिशय महत्वाचं आहे. आणि एकीकडे महत्वाचा ठरतोय मनीष नामक फलंदाज, काय कलात्मक स्ट्रोक खेळतोय बघा. चेंडू निघून गेला होता मात्र त्याला स्टेअर केला, फक्त टायमिंग आणि दिशा, आणि त्यानंतर मग या 4 धावा मिळाल्यात. प्रेम शितकंदेंची घाई बघा, प्रेम शितकंदे त्यांना माहिती आहे बाबा, कारण बॉल आपल्यासाठी तो खूप महत्वाचा आहे, लकी बॉल आहे. नक्कीच या छोट्या छोट्या गोष्टी शेखरजी खूप महत्वाच्या असतात. मग त्या लेवलची डेडिकेशन, ते प्रयत्न आणि मग आपल्या संघासाठी पाठीराखा बनणं. मोठा फटका, काय जबरदस्त हार्ड हिटिंग स्टाईल फटकेबाजी करतोय स्वतः कर्णधार मनीष फडके. नक्कीच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्याच्या फटक्यासाठी. जबरदस्त अशी बॅटिंग तो करतोय, अफलातून फटकेबाजी मनीषच्या माध्यमातून आपण बघू शकतोय. 33 धावा धावफलकावर लागताना दिसतात. 2 षटकं संपली आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण बघायला गेलं सर तर आमचे गुणलके सर म्हणजे एकदम काटेकोरपणा, एकीकडे स्वागत असलं किंवा काय असलं, कॅमेरा सेटअप नसेल, मात्र त्यांचा जो चाणक्षपणा आहे अतिशय महत्वाची भूमिका आणि मग अचूक निर्णय, अचूक गुणलेखक उमेशजी भोईर सर, खूप महत्वाची भूमिका आहे त्यांची. पहिल्या षटकात आल्या होत्या 7 धावा, त्यानंतर मात्र साईनाचं षटक थोडंसं महागडं ठरलंय कारण की 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटकं होती. पहिलं षटक टिचून मारा केला होता, दुसऱ्या षटकात मध्ये थोडासा महागडा ठरलाय कारण की तब्बल 26 धावा त्यांनी खर्च केल्यात. 33 धावा ऑन बोर्ड असणार आहेत. एकही गडी
अजून बाद झालेला नाही. दोन्ही गडी शाबूत. पवन टकले नावाची तोफ अजून त्यांच्या शामियान्यात साबूत आहे. काय सामना फिरवला होता. एक हाती सामना जयेश आणि पवन. आणि इथून मात्र गोलंदाजी करत असणाऱ्या संघाला कुठेतरी विचार करावा लागेल. कारण की पहिलं षटक अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हाताळलं होतं. त्यानंतर मात्र थोडी दमछाक झाली आहे. मात्र हरकत नाहीये. कमबॅक करावं लागेल. बाउन्स बॅक करावं लागेल. आणि स्वतःवर विश्वास ठेवत स्वतःवरच थाप मात्र थोपटावी लागेल आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. 2 षटकं संपली. 33 धावा झाल्यात. वरद भगत नावाची तोफ यावेळेस मैदानामध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे. बघायचा आहे सामना करेल जयेश. जयेशच्या बॅट मधून आला पॅराशूट फटका. फटक्यामध्ये ताकद होती कमी, उंची जास्त, लांबी कमी आणि फलंदाज जातोय बॅक टू पवेलियन. पाहायला मिळते आतापर्यंत 28 धावा त्यांच्या माध्यमातून. आणि आता आलाय मैदानामध्ये शिरडोन गावचा एक ढाण्या वाघ पवन टकले. A1 पवन म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं. मग चौफेर फटकेबाजी करण्यात तल्लग. यावेळेस मात्र वरत एक उत्कृष्ट गोलंदाज. स्टेअर करण्याचा रक्षात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला माइंडसेट. आपल्या महत्वाच्या फलंदाजाला स्ट्राईक एंडवर आणण्याचा प्रयत्न होता. मात्र ते प्रयत्न पूर्णपणे फसवून ठेवतोय. गोलंदाजी इतकी चांगली करतोय वरद भगत. सकाळच्या सत्रापासून आपण बघू शकतो राहुल बैकरचा हा संघ. आणि राहुल बैकर म्हटलं तर फील्डमध्ये काही ना काहीतरी बदल करणार. फलंदाजासोबत तो खेळणार आणि ही त्याची खासियत आहे. कन्फ्युजिंग क्रिकेट. आणि बघा एक सापळा रचला गेलाय पवनसाठी. बघायचं या सापळ्यात पवन अडकतोय की सडेतोड उत्तर देतोय. पवन टकलेकडे मोठी फटके मारण्याची क्षमता आहे. चांगला फटका. मी म्हणालो होतो पवनकडे 360 खेळण्याची ताकद. आणि त्यानंतर मग डान्सिंग डाऊन द विकेट आणि चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. खणखणीत चौकार. देऊन हा चेंडू पाठवलाय सीमापार चौकार. संघ सरसावलाय 37 या धावसंख्येवर. 37 धावा ऑन अ बोर्ड. यावेळेस बॅटची कडा घेतली. चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र आपण बघू शकतो कव्हर येत नाहीये. राहुल बैकर स्वतः कर्णधार थोडे निराश होत आहेत कारण की कव्हर येणं खूप महत्वाचं आहे. एखाद्या वेळेस महत्वाचा खेळाडू जेव्हा बाद करायचा असतो तेव्हा त्याला डायरेक्ट हिट अटेम्प्ट करण्याची संधी या कव्हर नसल्यामुळे मात्र आपण बघू शकतो साईनाथ यांच्यावर थोडेसे फ्रस्ट्रेट झालेत ते. मात्र हरकत नाहीये. अडतीस धावा धावफलकावर. वरदचा पुढचा चेंडू. चांगली गोलंदाजी केली. एका चौकाराचा मार खालाय. मात्र गोलंदाजी अतिशय सुरेख केली आहे. सहज हाताने खेळलेला फटका. यावेळेस मात्र डेंजर एंडवर पवन टकले. मात्र सेफ लँडिंग त्यांची होती आहे. आणि इथून मात्र आपण बघू शकतो एकेरी धाव मिळते 39 धावा धावफलकावर.
तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असणार आहे. 39 धावा. काय जबरदस्त फटका A1 पवनच्या बॅट मधून आलेला आहे. घुटनात एक तमाशा देख हा एक स्टायलिश चौकार. शेखरजी आपण बघत असतो पवन टकले आणि त्याची शरीरयष्टी आणि मग त्या शरीरयष्टी अशी असून भरभक्कम असून त्याची फिटनेस लेवल आपण बघू शकता. पोलीस दलात ते कार्यरत आहेत आणि त्यांची फिटनेस आणि मग त्यानंतर आलेला हा एक चौकार. रोहित ओव्हर किती झाल्या? 3 षटकं झाली आहेत. चला पाणी घेऊन जा बघा. 12 खेळाडू. चला जा. 3 षटकं झाली आहेत. 43 धावा ऑन अ बोर्ड. 12 खेळाडू जा. मनीष आणि पवन अशी जोडी मैदानाच्या आत आपण बघतोय. शेवटच्या 2 षटकांचा खेळ मात्र शिल्लक असणार आहे या सत्रामधील. नक्कीच कान मंत्रणा होणार आहे. जयेश काहीतरी प्लॅन पाठवत आहेत. येस आपण जाऊया स्वागत कक्षामध्ये आणि स्वागत करूया. आमच्या सन्माननीय आपण पाहत आहे एक दमदार व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. मी सनीदादा कैकडे यांना विनंती करतो आपण या आपला सन्मान इथे केला जाईल आणि त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. मी गणेश यांना विनंती करतो आपण सन्मान करा. गणेशजी मस्कर आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. त्यानंतर पुढचा सन्मान करूया बघा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आमची करंजडे ग्रामपंचायतीचे सूरजजी शेलार आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा या आपला सन्मान इथे केला जाईल आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करा. करंजडे गावाने आम्हाला गेल्या त्यानंतर पुढचा सन्मान करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. आमची विनायकजी पोपटिया आपला सन्मान इथे केला जाईल आणि त्या सन्मानाचा स्वीकार करा. त्यानंतर पुढचा सन्मान करूया आमचे विशालजी भोईर, अमोल साबळे आपण सुद्धा या. विशालजी भोईर यांचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. करंजडे गावामध्ये आता सुद्धा एक नाईटची डे नाईट ची स्पर्धा, भली मोठी स्पर्धा आपण पाहिली. त्यानंतर पुढचा सन्मान करूया आमचे अमोलजी साबळे. अमोलजी साबळे आणि त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. अमोल साबळे आणि त्यांचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व आमचा हा मित्र परिवार, बंधू प्रेम, खूप सारं प्रेम या सर्वांचा आम्हाला मिळत आहे. त्यानंतर आमची शैलेशजी चव्हाण प्लॅनिंग करण्यामध्ये एकदम माहीर असे व्यक्तिमत्व, काटेकोरपणे सर्व गोष्टी पार पाडताना आपण पाहत असताय. आणि शैलेशजी चव्हाण त्यांचा आपण करूया इथे यथोचित मान सन्मान. थँक्यू. यस आपण सर्वजण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सर्वांचं 10 गाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आमच्या वतीनं खूप सारे आभार व्यक्त करतो. धन्यवाद शेखरजी. आपण बघू शकतो 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 43 धावा ऑन अ बोर्ड लागल्यात. 1 गड्याच्या मोबदल्यात ज्या संघ मालकाचा संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय त्यांनी असे आमचे संतोष दादा चौधरी यांच्याकडून A1 पवन साठी बॅक टू बॅक 3 षटकारांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे फक्त आपल्या संघासाठी. या वेळेस बघा चेंडू आणि बघा पंच डिसिजन द्यायचा आहे.
4 धावा आपण बघू शकतो मागच्या चेंडूवर आल्या होत्या. 47 धावा धावफलकावर. त्यानंतरचा हा मात्र कमबॅक निर्धाव चेंडू. नक्कीच हा जबरदस्त असा फटका, फटक्यामध्ये ताकद एवढी की चेंडू गेला. यावेळेस मात्र सीमा पार षटकार. आणि आता बघा संतोष चौधरी यांच्याकडून राहुलसाठी देखील हॅट्रिक्सला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. राहुल बैकर. मग संतोष चौधरी म्हटलं तर रायगड क्रिकेट असोसिएशन पंच कमिटी आणि त्यातला एक महत्वाची भूमिका म्हणजे संतोष दादा चौधरी यांच्याकडे बघायला मिळतं. जयवंतजी महाडिक, परेश ठोंबरे आणि संतोष चौधरी यांचा संघ आपण बघू शकतो फायनल मध्ये गेलाय अंतिम 3 मध्ये. यावेळेस मनीष मात्र चांगली खेळी करतोय. जबरदस्त असा प्रेझन्स ऑफ माइंड राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. त्यानंतर बघा आमची हर्ली क्वीन्स नंदादेवी टीमची आपण पाहू शकत संघ मालक संदेशजी पाटील त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. अनिल शितकंदे यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा या. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. 55 धावा ऑन बोर्ड लागलेले आहेत. कधी षटकार कधी निर्धाव पुन्हा एकेरी दुहेरी धावा असं धावफलक मात्र बिझी ठेवलंय. आणि ज्या ज्या वेळी धावफलक बिझी असतं ना मग त्या त्यावेळी विजयाची शिदोरी आपल्या जवळ येत असते. मात्र कुठेतरी आता कमबॅक करावं लागेल राहुलला. एक षटकार चौकाराचा मार जरी खाला असला तरी राहुलच्या बॅटमधून सुद्धा धावा बरसल्यात. मागच्या मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून अर्धशतक आलंय. यावेळेस मात्र गोलंदाजीसाठी तयार आहे. कार्पेटच्या ड्रायव्हरने जबरदस्त असं कव्हर ड्राईव्ह आपण पाहायला मिळतंय. एकेरी धाव झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुरेख पैकी तितकीच चांगली धाव आणि या 2 धावा मिळतात. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या आपण बघू शकतोय ऑन बोर्ड 57 धावा. यस आपण पाहू शकाल हर्ली क्वीन्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. त्यानंतर मग हर्ली क्वीन्स आई नंदादेवी क्रिकेट संघ नांदगाव संघाचे पुरस्कर्ते आमचे संदेशजी पाटील अनिलजी शितकंदे. त्यानंतर आमचे बघा तुरमाळ्याचे रोशन हातमोडे ते सुद्धा उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. यावेळेस पॅराशूट फटका. फटक्यामध्ये ताकद कमी उंची जास्त. थोडेसे प्रयत्न पहिल्यापासून राहिले असते तर नक्कीच कुठेतरी अटेम्प्ट झाला असता. मात्र यावेळेस आपण बघू शकतोय ही आली फक्त एकच धाव आणि या एका धावेच्या मदतीनं मनीष वैयक्तिक पोहोचलाय 15 चेंडूंच्या खेळी अखेर 44 धावांवर आणि संघ पोहोचलाय 58 धावांवर. वैयक्तिक 44 धावा फुल डेडिकेशन लेवल. कॅप्टन पारी खेळताना कॅप्टन्स नॉक्स खेळताना पाहायला मिळतोय मनीष. मात्र इकडे राहुल बैकरला कुठेतरी प्लॅन करावा लागेल. या धावा आटोक्यात आणावे लागतील. 4 षटकांचा खेळ झालाय. 58 धावा झाल्यात. या 58 पैकी 44 वैयक्तिक धावा आल्या त्या मनीषच्या बॅटमधून. 15 चेंडूंचा खेळ त्यांनी केलाय आणि 15 मध्ये 44 म्हणजे आपण बघू शकतो शेखरजी की मध्ये आहे वरद भगत नामक गोलंदाज फलंदाज. आणि त्यानंतर मग आता समीकरण मात्र थोडस कठीण करून ठेवलंय पहिल्या टप्प्यात. हेच आपण पाहू शकाल सन्माननीय आपण पाहत आहे नांदगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच ज्यांच्या सौभाग्यवती सरपंच साहेब आहेत ते आमचे मनोहरजी भोईर साहेबांचा इथे शुभागमन होते. त्यांच्याबरोबर आपण पाहू शकाल आमचे सन्माननीय आपण पाहू शकाल हर्ली क्वीन्स बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व मिथुन दादा शितकंदे यांचं इथे शुभागमन झालंय. अगदी दोनही पाहुण्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम मनोहरजी भोईर साहेब. त्यानंतर आमचे प्रेमदादा आपण पाहू शकाल मिथुन दादा शितकंदे आणि या सर्वांचं आपण करूया या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत.
चला आपण आलात सर्वजण त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रसाद पाटील, अविनाश नाईक आपण सुद्धा या आपलं स्वागत असेल या 10 गाव प्रीमियर लीग. हर्ली क्वीन्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हर्ली क्वीन्स आपण पाहू शकाल आई नंदादेवी क्रिकेट संघ नांदगाव आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहताय सन्माननीय मनोहरजी भोईर साहेब, त्यानंतर आमचे मिथुनजी शीतकंदे आणि त्यानंतर आपण पाहू शकाल आमचे संदेशजी पाटील हे इथे मात्र व्यासपीठावर आलेले आहेत. त्यांचं आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. एक दमदार व्यक्तिमत्व या संघाला त्यांनी पुरस्कृत केलंय. हर्ली क्वीन्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आपण पाहत आहे सध्याच्या घडीला एक खूप विकसित असे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. चेंडू हवेमध्ये, परंतु इथून मात्र शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला फटकेबाजी करताना पाहायला मिळेल आणि इथून मात्र आपण पाहू शकाल ते म्हणजे आपण पाहताय मनीष याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आले बघा. सनी दादा काहीकडे यांच्याकडून मनीष साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. नक्कीच एकदा बॅट वरती करायची. अर्धशतक झळकावलंय. तब्बल 16 चेंडूंवर 50 धावा. मनीष फडके वन मॅन आर्मी सारखा लढतोय. मागच्या सामन्यामध्ये देखील एकाकी विजय आणि यानंतर मात्र आता मोठे फटकेबाजी आणि मग धावांचा डोंगर उच्चांक गाठलाय. लॉफ्ट ऑफ ड्राईव्ह आणि त्यानंतर सक्सेसफुल 6 धावा. त्यानंतर आपण पाहू शकाल बघा सन्माननीय आपण पाहता म्हणजे पळसपे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि त्यांच्या सौभाग्यवती सदस्य आहेत ते आमचे सूरजजी हातमोडे यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. 64 धावा धावफलकावा लागल्या. अजून 4. त्यानंतर बघा रायगडमधील आणि महाराष्ट्रामधील एक मराठीचा गोड आवाज ते आपले पळसपे गावची सुपुत्र आणि मोठमोठ्या टुर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून कव्हर केले जातात. रतनबुवा सर्किट सुद्धा स्पर्धा ते कव्हर करताना आपण पाहत असतो ते दीपकजी पाटील सर, त्यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं 10 गाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत दीपकजी पाटील सरांचं केलंय षटकारण. स्वागत स्वागत स्वागत. बघायचंय गोलंदाज रमेश चांगला असा रनअप आपण बघू शकतोय. त्यांच्या माध्यमातून बरेच वर्ष चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. स्पेस अजून देखील खूप चांगला मेंटेन ठेवलाय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. पवन टकले काहीतरी प्लॅन सांगताना आपल्याला बघू शकतोय. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि मग बघायचंय 2 चेंडूवर कितपत धावसंख्या आखू शकतोय. अप्परकट मारली आहे आणि तितकंच चांगला झेल आणि संपलाय मनीषच्या पारीचा खेळ. होता खऱ्या अर्थानं शॉट चांगला होता, मात्र प्लेसमेंट सरळ जाऊन ठेवली आणि नक्कीच त्याचं स्वागत होतंय. अर्धशतकीय खेळी केली आहे मनीष. हार्ली क्वीन्स आई नंदादेवी नांदगाव आपण बघू शकतो हा संघ यावेळेस मात्र लढताना. 70 धावा ऑन बोर्ड आहेत. शेवटचा चेंडू आणि किरण ऑन स्ट्राइक. शेवटचा चेंडू मिड विकेटच्या रिजन मध्ये पहिली धाव झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे. बघायचंय खराब पैकी होते थोडीशी, मात्र राहुल बैकरचं चांगलं कलेक्शन आणि त्यानंतर मग
71 धावा ऑन अ बोर्ड आहेत. 72 धावांचं आव्हान ठेवलं, संघर्षमय आव्हान. आणि मग हे आव्हान पेलण्यासाठी AR वॉरियर्सला त्यांनी एक टार्गेट सेट केलंय आणि हे सेट केलेलं टार्गेट शक्य पूर्ण होणार का हे ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय अमितजी भोपी यांना. येस, दीपकजी पाटील सरांचं इथे शुभागमन झाले, त्यांचं स्वागत. काय खेळी केली बघा मनीष फडके आणि अप्रतिम षटकार षटकार चौकार अर्धशतकीय पारी. टीम मॅनेजमेंट खूप चांगली पाहायला मिळाली आणि अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते बघा. चला आपण व्यासपीठावर सन्मान करूया बघा. आमची हर्ली क्वीन्स आई नंदादेवी 11 टीम आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय विद्यमान सरपंच आपण पाहताय मनोहरजी भोईर साहेबांना विनंती करतो आपण या आपला सन्मान इथे केला जाईल. संघ मालक आहेत संघाचे आणि त्यांचा आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करतोय गणेशजी आपण सन्मान करा. राकेश जी आहे त्यांना विनंती असेल आपण सन्मान करायचा आहे. हर्ली क्वीन्स आई नंदादेवी 11 संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि मनोहरजी साहेबांचा इथे सन्मान केला जातो आपण पाहू शकाल. एक दमदार व्यक्तिमत्व राजकीय पटलावर आणि त्यांचा सन्मान आपण करतो. कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षणचित्र टिपली जातील. त्यानंतर बघा आपण पाहताय हर्ली क्वीन्स बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व आपण पाहू शकाल. सन्माननीय आपण पाहताय मिथुन दादा शितकंदे यांना विनंती असेल आपण या सध्याच्या मी म्हणेन 3 ते 4 वर्षामध्ये एक अग्रेसर असं बिल्डर्स अँड डेव्हलपरचं एक मोठं नाव म्हणून आपण नांदगाव गावातून पाहताय ते आमचे मिथुन दादा शितकंदे आणि त्यांचा आपण करतोय सन्मान, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य सुद्धा आपल्याला लाभलंय. दादांचं आपण करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. समर्थ लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली जातील. त्यानंतर पुढचा सन्मान करूया बघा आपण संदेशजी पाटील संघाचे संघ मालक हर्ली क्वीन्स आई नंदादेवी 11 या टीमचे संघ मालक आहे संदेशजी पाटील, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. संघ मालक आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर पुढचा सन्मान करूया बघा आमचे अनिल दादा शितकंदे. या आपण आपला सन्मान इथे केला जाईल. अनिल दादा शितकंदे आपला सन्मान इथे स्वीकारा. हर्ली क्वीन्स टीम तुम्हाला पाहायला मिळेल. दिनेश दादा कुठले त्यांचा इथे आपण सन्मान करूया. अनिल शितकंदे असतील त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. अनिल दादा शितकंदे आणि त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर पुढचा सन्मान करूया बघा आपण दिनेश दादा कुठले. या पण आपला सन्मान केला जाईल. हर्ली क्वीन्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यांचा सुद्धा सन्मान आपण करतोय. मी राकेशजी यांना विनंती करतोय आपण सन्मान करा. संतोष भोईर यांच्याकडून मनीषसाठी 500 रुपये टोटल. संदेश दादा पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. मनीष फडके यांच्यासाठी सनी कैकाडे यांनी दिलेले 1000 म्हणजे असे टोटल 2000 रुपये कॅश प्राइज. त्यानंतर आमचे मिथुन दादा शितकंदे यांच्याकडून 1000 आणि मनोहर दादा भोईर यांच्याकडून 1000 असे टोटल कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालाय. मी तर मनीषसाठी बघा, मनीष जर नाही आला तर मग ते जमा ठेवू. चला त्यानंतर पुढचा सन्मान करूया.
मंगेश दादा भगत या आपण मंगेश दादा भगत आपला सन्मान इथे केला जाईल, त्या सन्मानाचा स्वीकार करा मंगेश दादा भगत आणि माध्यमातून यस आपण आलात सर्वजण त्याबद्दल पुन्हा एकदा मनोहरजी भोईर असतील, संदेशजी पाटील, मिथुन दादा शितकंदे आपलं सहकार्य लाभलंय त्याबद्दल हर्ली क्वीन्स अँड बिल्डर्स डेव्हलपर्स आणि आई नंदादेवी क्रिकेट संघ नांदगाव आपलं मनापासून आम्ही 10 गाव स्वागत स्वागत सुस्वागतम. धन्यवाद शेखर पाटील साहेब. तर आजचा शेवटचा दिवस आणि सुपर 3 साठीची ही लढत इथे मात्र मैदानात पाहायला मिळते. एक साईडला असेल AR वॉरियर्स पळसपे संघ, तर एक साईडला असेल हार्ली क्वीन आई नंदादेवी नांदगाव संघ. आई नंदादेवी नांदगाव संघाने इथे मात्र प्रथम फलंदाजी करत असताना 71 धावा स्कोर कार्डवर लावल्यात आणि 72 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलं गेलंय. भलं मोठं आव्हान असेल. समोर फलंदाज आपण सलामीर बघतोय राहुल बैकर आणि परेश अशी जोडी मैदानात दाखल होतीये आणि गोलंदाजी मार्कवर तयार आहे. गोलंदाज पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचा मयूर. पहिला चेंडू रिव्हर्स रिबटन केलाय राहुल याने. एक धाव पूर्ण केली जाते. मिड ऑफ सीझन मध्ये चेंडू गेलाय आणि 2 धावा व्यवस्थितरित्या पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावांनी अकाउंट ओपन करतोय तो म्हणजेच AR वॉरियर्स पलसपे संघ राहुल बैकरचा संघ. स्वतः कर्णधार मागच्या सामन्यात आपण बघितलं अर्धशतक झलकावलं. या सामन्यात आपण बघितलं मनीष फडके याची फटकेबाजी त्याने अर्धशतक झलकावलंय. दोन्ही कर्णधार तोडीस तोड उत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज मयूर. राहुल बैकर समोर. पुन्हा एकदा रिव्हर्स बटन फटका पतलासा आहे. चेंडू जातोय सीमा रेखा पार. उतुंग षटकार रिव्हर्सचा हा सफल फटका पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी खणखणी षटकार राहुल बैकर. ऋषी घरत तुरमाळे आपण कुठे असाल तर या ऋषी घरत तुरमाळे. काय सुंदर फलंदाजी पाहायला मिळते राहुल याची. मागच्या मॅच मध्ये सुद्धा आपण बघितलं आणि तशीच ह्या मॅच मध्ये सुद्धा ही फलंदाजी पाहायला मिळते. डगआउट मधून सेट होऊन आलाय. दोन्ही फटके रिव्हर्स अटेंड केले आणि 6 धावा इथे मात्र वसूल केलाय. 2 चेंडू आणि 8 धावा इथे मात्र धावफलकावर लागल्या जात आहेत. तोडीस तोड उत्तर देण्यासाठी मैदानात उपस्थित आहे तो म्हणजे राहुल बैकर हा फलंदाज. स्वतः कर्णधार उणीवा स्पष्ट करत असताना आपल्या संघासाठी इथे मात्र फलंदाजी करतोय. मयूरला मात्र विचार करायला भाग पाडलाय. कशा पद्धतीचा चेंडू त्याच्यासाठी हातालावा हे विचार करायला भाग पाडलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. यावेळेला लॉंग ऑफ रिझन मध्ये चेतक्षक आहे आणि सुरेख झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होईल. राहुल बैकर याच्या पारीचा अंत जालं विणलं गेलं होतं. त्या जाल्या तिथे मात्र अडकला जातोय तो म्हणजे राहुल बैकर हा परततोय. पहिल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही याल परंतु आज सूर्य मावळताना तुम्ही इथं आलात. थोडंसं आम्हाला दुःख वाटतंय. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे निखिल भोईर. आपलं मनपूर्वक या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. टेक द कॅचेस आणि विन द मॅचेस म्हटलं जातं. बरोबर आमचे अशोक सुद्धा आलेले आहेत. त्यांचं पण स्वागत करूया. दोघांना विनंती असेल आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. राहुल बैकर याला परतवण्यात यश आलंय. 3 फटके तसेच खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता. 2 फटके व्यवस्थितरित्या केला आणि 3ऱ्या फटक्याला इथे मात्र त्या क्षेत्ररक्षकाला दाद दिली पाहिजे कारण त्यांनी झेल टिपलाय. चेंडूच्या पाठीमागे धावून मात्र झेल टिपला आणि इथे मात्र पवेलमध्ये परतवलं ते म्हणजेच माघारी पाठवलं राहुल बैकर या फलंदाजाला. वादळ आलं होतं ते वादळ इथे मात्र शमवण्यात यश आलं. मयूर फडके आपला मयूर आणि क्षेत्ररक्षक
जयेश याने चांगला झेल टिपला आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू मयूर, समोर फलंदाज नवीन आलेला स्वप्नील. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय मयूर याच्या माध्यमातून. धावसंख्या आपण बघतोय 8 धावा धाव फलकावर. त्याच्यानंतर 2 चेंडू निर्धाव फेकतोय, 1 विकेट आणि त्यानंतरचे लगातारचे 2 चेंडू निर्धाव फेकतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न होता, 1 धाव पूर्ण केली जातीये. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 9 धावा धाव फलकावर. 72 धावेंची गरज होती. 30 चेंडूमध्ये 72 धावेंची गरज होती आणि आता मात्र पहिलं षटक संपलंय. 9 धावा धाव फलकावर आहेत आणि आता मात्र गरज असेल 63 धावांची. 24 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 63 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. .75 सरासरी इथून मात्र वाटचाल करावी लागेल. ती म्हणजेच फलंदाजी करत असणाऱ्या AR वॉरियर्स फलस्पेस संघाला इथून मात्र कुणाला तरी धुरा हातात घ्यावी लागतील. चांगली फलंदाजी करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील तर सुपर 3 मध्ये आपण प्रवेश करू आणि त्या धावा इथून मात्र रोखाव्या लागतील. त्या म्हणजेच आई नंदादेवी नांदगाव संघाच्या गोलंदाजांना आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर तयार आहे गोलंदाज मनीष फडके. एक सुरेख अष्टपैलू खेळाडू, सुंदर त्याची फलंदाजी आपण पाहिली ह्या मॅच मध्ये. अर्धशतक झलकावलं होतं आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर तयार आहे. समोर फलंदाज स्वप्नील कशा पद्धतीने त्याला सामोरं जाईल. चोवीस चेंडूचा उर्वरित खेळ बाकी आहे. 63 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. अजून या 63 धावा येतील का? कोण इथून मात्र मोठे फटके पळसपेस संघासाठी खेळणार येणारी वेळच सांगून जाणार आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिचवरचा चेंडू होता. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल ठरतोय स्वप्नील याचा आणि पहिलाच चेंडू मनीष याचा निर्धाव जातोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर. संत क्रिकेट पाहायला मिळते. एक षटकार तिथे मात्र राहुल बैकर यांनी खेचला, त्यानंतर मात्र थोडेसे थांबवलं या फलंदाजांना गोलंदाजी करत असणाऱ्या संघाने. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न पूर्णपणे असफल ठरतोय. चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये जाईल, तिथं क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल. स्ट्राईक एंडला येतोय आता फलंदाज परेश मोकल. परेश मोकलला मात्र मोठे फटके खेचावे लागतील. विश्वास असेल पाठीराख्यांचा त्याच्यावर, त्या विश्वासाला इथे मात्र पात्र ठरावं लागेल. आपल्या हातात मात्र इथून मात्र धुरं घ्यावी लागतील तर कुठेतरी पळसपेस संघ चांगल्या स्थितीत येऊ शकतो, वर्चस्व राखू शकतो या सामन्यात. परंतु नांदगाव संघाची गोलंदाजी इथे मात्र सुरेख पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संबंध येत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता, सुरेख गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी मनीष फडके याची पाहायला मिळते. फलंदाजांना थांबवलं जात आहे, मैदानाच्या आतमध्ये उत्तर दिलं जात आहे ते म्हणजे मनीष याचं गोलंदाजी करत असताना. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज परेश. शॉर्ट पिचवरचा चेंडू होता, स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, त्यानंतर मात्र लेग साईडच्या दिशेने चेंडू जाईल तोपर्यंत मात्र इथे थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचा एकेरी धावेला मात्र दुहेरी धावेत कन्वर्ट केलं आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. व्यवस्थितरित्या धावसंख्या धावफलकावर लागली जाईल 12 धावा. अजूनही 60 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 4 चेंडूचा खेळ संपला या षटकातील. पुढचा चेंडू मनीष याचा परेशसाठी. परेशला मात्र मोठे फटके मारावे लागतील. इथे मात्र सुरेख फटका पॉइंटच्या रिजन मध्ये उडवलाय चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि कोणती चुकी करत नाहीये आणि मनीष फडके याने पुन्हा एकदा बाद केलंय ते म्हणजे परेश याला दुसरी विकेट मिळती. दुसऱ्या विकेटचं पतन. सुंदर गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी इथून मात्र पाहायला मिळतीये. सामन्यात पूर्णपणे वर्चस्व राखतोय तो म्हणजे गोलंदाजी करत असणारा हार्ली क्वीन आणि नंदादेवी
नांदगाव संघ. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज नवीन आलेला फलंदाज मैदानात दाखल होतोय. वरद हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मोठे फटके मारावे लागतील. इथून मात्र कुठेतरी बॅकफुटला जातोय तो म्हणजेच AR वॉरियर्स पलटपे संघ. इथून मात्र सामना कुठेही गेलेला नाहीये. इथून मात्र जर एक दोन मोठे फटके खेचले तर कुठेतरी वेगळं रूप या सामन्याला इथून मात्र पाहायला मिळेल. आणि ते वेगळं रूप देण्यात इथून मात्र कोणता फलंदाज यशस्वी ठरेल येणारी वेळ सांगणार जाणार आहे. परंतु इथून मात्र या सामन्यात वर्चस्व पूर्णपणे राखतोय तो म्हणजे गोलंदाजी करत असणारा हार्लिक विन आई नंदादेवी नांदगाव संघ. वरद पहिला चेंडू फेस करेल तो म्हणजेच मनीष याचा टप्पा पडलेला चेंडू काहीसा बाहेर जातोय. यष्टी रक्षकाकडून चुकी होती आणि बाई चर्वामध्ये आलेली एक धावसंख्या आपण बघतोय 13 धावा धावपलकावर. 2 षटकांचा खेळ संपलाय. जकडून ठेवलंय थांबून ठेवलंय फलंदाजांना. कोणतेही मोठे फटके इथून मात्र मारून देत नाहीये ते गोलंदाज. धावसंख्या 13 12 चेंडू आणि 13 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 18 चेंडू मध्ये इथून मात्र गरज असेल ती म्हणजेच 59 धावेंची. ती म्हणजेच AR वॉरियर्स पलटपे संघाला 59 धावा कशा प्रकारे येतील याचा विचार इथे मात्र करावा लागेल फलंदाजी करत असणाऱ्या संघाला. तर आमचे माननीय पाहुणे संदीपजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी समोरच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच आमचे चिंचवणगावचे एक चांगलं व्यक्तिमत्व आत्मारांजीवी घरत यांचं इथं आगमन झालंय. आम्ही स्वागत करतो त्यांचं. या व्यासपीठावर येऊन त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे विनंती करतो. तर शेवटचे 18 चेंडू गरज आहे ती म्हणजेच 59 धावेंची आहे. 59 धावा इथून मात्र हे फलंदाज करू शकतील का याचं उत्तर मात्र फलंदाजांकडे आहे. परंतु ते गोलंदाज इथून मात्र थांबू शकतील का. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाज मयूर. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं राहुल बैकर याला बाद करण्यात यश आलं होतं ते म्हणजेच मयूर याला. आणि तिथून मात्र सामन्याने यू टर्न घेतलाय. इथून मात्र कोणतेही मोठे फटके पूर्णपणे जकडून ठेवलं जात आहे फलंदाजांना पलटपे संघाच्या. स्ट्राईक हँडला आपण बघतोय वरद. नॉन स्ट्राईक हँडला स्वप्नील. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज मयूर. षटक क्रमांक 3 पनवेल एंड कडून इथे मात्र बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे आणि चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रो सीमा रेखा पार खणखणीत चौकार. माफ करा चेंडू जातोय 6 धावांसाठी. खणखणी षटकार येतोय तो म्हणजेच वरद याच्या बॅट मधून. सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न वरद याचा इथे मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर हल्ला चढवतोय मयूर याच्या. इथून मात्र हा वरद हा फलंदाज. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज पनवेल एड कडून गोलंदाज. पुन्हा एकदा ब्लॉक कालपंथीचा सुरेख चेंडू होता. काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये चेंडू जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. ह्या 2 धावेनी धावसंख्या जाते 21च्या घरात. इथून मात्र असेच मोठी फटकेबाजी करावी लागेल तर कुठेतरी ह्या सामन्यात परत येऊ शकतो तो म्हणजेच पलटपे संघ. पुढचा चेंडू मयूर याचा वरदसाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग सीझन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता परंतु पंच आमच्याकडे बोलतायत अवांतर चेंडू घोषित करतायत. ह्या अवांतरनी धावसंख्या 22 धावा धावफलकावर. रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी फलंदाजांनी. इथून मात्र रिव्ह्यू घेतलाय.
व्हाईट चेंडू आहे. धावसंख्या धावपलकावर 22 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना इथे मात्र आपण बघतोय मयूर. समोर वरद मात्र एक षटकाच्या साह्याने मैदानात खेळतोय. पुढचा चेंडू फुलटॉस पेसचा चेंडू आहे. कव्हर पॉइंटच्या मधून इथून मात्र चेंडू केलाय. चेंडू येतोय सीमा रेखा पार. सुंदर गॅप सिलेक्शन इथे मात्र पाहायला मिळालं वरद याचं आणि हा चौकार पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाजी, सुरेख फटकेबाजी इथून मात्र पाहायला मिळते आणि सामन्याची या रंगत वाढवली आहे या वरदच्या या फलंदाजीने. धावसंख्या 32 धावा. अजूनही 14 चेंडू आणि 40 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल ती म्हणजेच AR वॉरियर्स पलसपेस संघाला. पुन्हा एकदा ब्लॉकर पेसचा चेंडू आणि इथे काय घडलं जात आहे. तिथे क्षेत्ररक्षक लावला आणि जाल्यात अडकवलं गेलं ते म्हणजेच फलंदाजाला वरद बॅक टू द डगआउट. तर फराग हा फलंदाज मैदानात दाखल होते आणि त्याच्यासाठी आलेला इथे मात्र पारितोषिक लावलं जात आहे. 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आमचे विश्वास पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. 2 षटकार खेचले तर निश्चितच 500 रुपयाचं मानकरी ठरेल. पारितोषिकाची भरघोस इथे मात्र पाहायला मिळते. बरसात इथे मात्र पाहायला मिळते. मयूरने मात्र चांगला कमबॅक आपल्या संघासाठी केला. जो फटकेबाजी करत होता वरद त्याला इथे मात्र परतवण्यात यश आलंय. पुन्हा एकदा ब्लॉकर पेटचा चेंडू आहे. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कार्पेटच्या साह्याने आलेला चेंडू आहे. इथे मात्र धोका संभावू शकतो परंतु फेकी करा पाहायला मिळाली. आणि ही एक धाव या एका धावेने धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 33 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि 39 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल ती म्हणजेच AR वॉरियर्स पलसपेस संघाला ह्या 39 धावा इथून मात्र रोखाव्या लागतील. या 12 चेंडूमध्ये गोलंदाजी करत असणाऱ्या
हार्लिक विन आई नंदादेवी नांदगाव संघाला. तर चौथा षटक घेऊन येतोय गोलंदाज संकेत भगत गोलंदाजी मार्कवर. इथून मात्र 39 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 19.50च्या सरासरीने इथून मात्र वाटचाल करावी लागेल या सामन्यात जर जिंकायचं असेल AR वॉरियर्स पलसपे संघाला. आणि या धावा इथून मात्र रोखाव्या लागतील, त्या म्हणजेच डिफेंड कराव्या लागतील. या सामन्यात जर विजयी व्हायचं असेल ते म्हणजेच नांदगाव संघाला. सेमीफायनलची किशोर पाटील यांच्या माध्यमातून पराग नाईकला षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक येतोय. बॅटर रिव्ह्यू इथे मात्र पाहायला मिळते व्हाईट साठी. पहिल्या चेंडूवर संकेत याच्याकडून पाहायला मिळतीये. धावसंख्या तिथेच ते धावसंख्या 33. 3 विकेट बाद 33 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. पराग स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. परागला मात्र मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, तर परागला ती क्षमता इथून मात्र दाखवावी लागेल. अस्तित्वाची लढत लढावी लागेल. पुन्हा एकदा क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल ठरतोय पराग याचा. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव खेळतोय. आता मात्र सामना कुठेतरी अवघड होत चाललाय, तो म्हणजेच पळसपे संघाच्या बाजूने आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. पहिली मॅच हरून इथे मात्र नंतरचे 2 सामने जिंकून इथे मात्र चांगला कमबॅक, तो म्हणजेच हार्लिक विन आई नंदादेवी नांदगाव संघाकडून पाहायला मिळते. सुरेख खेळ अद्यापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मनीष फडके असतील, पवन टकले असतील, जयेश हातमोडे असतील, यांच्या माध्यमातून अद्यापर्यंत चांगला खेळ पाहायला मिळाला. लॉग ऑन रिजन मध्ये चेंडू उडवला जातोय आणि इथे मात्र पराग याच्या पारीचा अंत. पराग बाद होतोय. लॉंग ऑन रिजन मध्ये झेल टिपला गेला. इथून मात्र कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटला जात असताना आपण हा संघ बघतोय. आणि इथून मात्र इम्पॅक्ट प्लेयर आतमध्ये जात असताना आपण बघतोय. खेळपट्टीवर जात असताना निखिल भोईर यांच्या माध्यमातून, निखिल भोईर नांदगाव यांच्या माध्यमातून जर अजून 2 विकेट गोलंदाजाने घेतल्या तर निश्चितच 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. बॅक टू बॅक 2 विकेट अद्यापर्यंत अजून घेतल्या तर इथून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिकाचा मानकरी ठरेल गोलंदाज संकेत भगत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पराग याला माघारी धाडलंय. पुढचा चेंडू
ब्लॉक काल्पेचा चेंडू, सुरेख चेंडू पाहायला मिळाला. काय गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज संकेत सामन्यात पूर्णपणे आणून ठेवलाय. या गोलंदाजाने 4 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकतो आपल्या संघासाठी. सुरेख उल्लेखनीय गोलंदाजी पाहायला मिळते या 4थ्या षटकामध्ये. फलंदाज आपण बघतोय आता मात्र इम्पॅक्ट प्लेयर पहिला चेंडू सीमारेखा पार पोहोचवतोय 6 धावांसाठी. प्रवीण याच्या माध्यमातून ह्या 6 धावा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर 39. अजूनही 33 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 7 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 33 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. इथून मात्र 5 मोठे फटके खेचावे लागतील. या सामन्यात जर विजयी व्हायचं असेल AR वॉरियर्स फलस्पेस संघाला. इम्पॅक्ट प्लेयर इथे मात्र प्रवीण कशा पद्धतीने इथून मात्र फलंदाजी करेल. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू लेग साईडच्या दिशेने जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. इथून मात्र धावचीतसाठी रेफर केलं गेलंय थर्ड अंपायर कडे. आणि इथून मात्र नॉट आउट असतील. फलंदाज नॉट आउट असतील. आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित आहेत. धावसंख्या 41 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि शेवटचे 6 चेंडू 31 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 31 धावा म्हणजे 5 मोठे फटके इथून मात्र खेचावे लागतील. स्ट्राईक एंडला आपण फलंदाज बघतोय स्वप्नील. ते 5 मोठे फटके खेचू शकेल का. इथून मात्र सामन्यात पूर्णपणे वर्चस्व राखतोय. गोलंदाजी करत असणारा संघ आपण बघतोय हार्लिक्विन आई नंदादेवी नांदगाव संघ. पुढचा चेंडू गोलंदाज संकेत भोईर. इथून मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. आता मात्र 5 चेंडू 30 धावांची गरज. कारनामा करू शकेल का फलंदाज प्रवीण इम्पॅक्ट प्लेयर. इथून मात्र इतिहास घडवू शकेल का. शेवटचे 5 चेंडू 30 धावांची गरज आहे. समोर गोलंदाज आपण बघतोय संकेत भोईर शिवडोणगावचा खेळाडू. 5 चेंडू आणि 30 धावांची गरज. या सामन्यात उलटफेर पाहायला मिळेल का येणारी वेळ सांगून जाणार आहे. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू एज लागून इथे मात्र डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये येईल तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल. इथून मात्र सामना पूर्णपणे जिंकला जातो आहे. हार्लिक्विन आई नंदादेवी नांदगाव संघ या सामन्यात पूर्णपणे वर्चस्व राखतो आहे. काय परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे. पहिला सामना सामना इथून आपण बघतोय काय कमबॅक. इथे मात्र व्हाईट चेंडू पाहायला मिळतोय. पण चमच्याकडे इशारा करतायत. हा अवांतर चेंडू फेकलाय. पुढचा चेंडू इथून मात्र सुरेख फटका पाहायला मिळाला परंतु या फटक्यानं कुठेतरी उशीर झालाय. पूर्णपणे सामन्यात वर्चस्व राखतोय तो म्हणजेच नांदगाव संघ. सुरेख परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला कारण पहिल्याच सामन्यात हार पत्करावी लागली होती. त्यानंतर चांगला कमबॅक 2 सामन्यामध्ये आणि या तिसरा सामना इथे मात्र पाहायला मिळतोय. सेमी सुपर 3 साठीचा हा सामना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे मात्र मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये.
धावसंख्या आपण बघतोय धापलकावर. सुपर 3 साठीचे जे संघ आहेत त्यांच्यामध्ये बॉल आउट होईल याची नोंद घ्यायची. पुढचा चेंडू औपचारिकता बाकी राहिले फक्त या सामन्यात. इथे मात्र फुलटॉस पेसचा चेंडू होता त्याला उडवलाय सीमा रेखापार 6 धावांसाठी परंतु हा सामना विजयी होतोय तो म्हणजेच